Hello dear students, how are you? This is the lecture number 3 of magnetic materials and today we are going to discuss about magnetization and magnetic intensity. आता ह्या टॉपिकला स्टडी करण्यासाठी आपल्याला जे लास्ट लेक्चरमध्ये ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम हा टॉपिक झालेला आहे याचा रेफरन्स घ्यावा लागणार आहे. त्यामध्ये आपण काय बघितलं होतं का ॲटॉमिक लेवलवर मॅग्नेटिक मुवमेंट कशी प्रोड्यूस होत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेंट्रलला ॲटम जे असणार आहे त्याच्या सेंट्रलला इथे न्यूक्लियस असेल. ठीक आहे, न्यूक्लियसच्या अराउंड असं ते इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होणार आहे. ठीक आहे, असं ते इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे. फॉर एक्झाम्पल ह्या डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे तर हे काय करतोय, इलेक्ट्रॉन ज्यावेळेस फ्लो होत असतो, रिव्हॉल्व होत असतो, त्यामुळे काय होणार तिथे करंट प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये या डायरेक्शनमध्ये काय होणार आहे, करंट प्रोड्यूस होणार आहे. आणि जिथे करंट प्रोड्यूस होत असतो तिथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असते. आणि मॅग्नेटिक फील्ड आलं म्हणजे तिथे काय आलं, मॅग्नेटिक मुवमेंट आलं. ठीक आहे, पण आता जर आपण एखादा मटेरियल बघितलं, फॉर एक्झाम्पल हा चॉक बघा, याच्यामध्ये एक ॲटम आहे का, नाही, याच्यामध्ये मिलियन्स ऑफ ॲटम्स आहे. ठीक आहे, आता ते मिलियन्स ऑफ ॲटम्सचे जे मॅग्नेटिक मुवमेंट असेल तर ते एकाच डायरेक्शनमध्ये असेल का, नाही. म्हणजे कसं आता का इथे जर मी एक मटेरियल कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल इथे एक मटेरियल आहे, तर या मटेरियलमध्ये जेवढे पण ॲटम्स आहे त्यांची डायरेक्शन, त्याच्यामध्ये जे मॅग्नेटिक मुवमेंट असणार आहे त्याची डायरेक्शन डिफरंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल काहींची या डायरेक्शनमध्ये असेल, काही या डायरेक्शनमध्ये आहे, इथे या डायरेक्शनमध्ये, इथे या डायरेक्शनमध्ये, इथे आलं. त्याच्यानंतर एक ॲटम या डायरेक्शनमध्ये आहे, एक या डायरेक्शनमध्ये आहे, एक या डायरेक्शनमध्ये आहे, एक परत या डायरेक्शनमध्ये आलं. तर असं काय होतं आहे, जे मॅग्नेटिक मुवमेंट आहे ते कशी आहे, रँडमली ओरिएंटेड. म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंट इज रँडमली ओरिएंटेड. म्हणजे त्यांची जी डायरेक्शन आहे, त्यांचं जे ओरिएंटेशन आहे ते रँडम आहे, कोणते पण डायरेक्शनमध्ये असू शकते. आणि आपल्याला माहीत आहे की हे जे मॅग्नेटिक मुवमेंट असतो ही वेक्टर क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आणि आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस आपल्याला वेक्टर म्हणतो असतो आपण, वेक्टर म्हणजे काय आहे, दोज क्वांटिटीज विच कंटेन्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. असे क्वांटिटीज कशाला, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही लागणार आहे. ठीक आहे, तर जर मी याची वेक्टर ॲडिशन घेतली, हे जेवढे पण ॲटम्स आहेत त्यांची मॅग्नेटिक मुवमेंटची जर मी ॲडिशन घेतली तर ते ॲडिशन आता काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल एक वेक्टर इकडे लेफ्टला जातोय, याची मॅग्नेटिक मुवमेंटची डायरेक्शन लेफ्ट आहे आणि याची कुठे आहे, राईटमध्ये आहे. तर हे लेफ्ट आणि राईट काय होऊन जाणार आहे, झिरो होऊन जाणार आहे. लेफ्ट आणि राईट जे असणार आहे डायरेक्शन, टू वेक्टर्स, जर दोन वेक्टर्स इक्वल अँड अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल, म्हणजे याच्यामध्ये त्यांचा मॅग्निट्यूड इक्वल आहे बट त्याची डायरेक्शन अपोजिट आहे, तर त्यावेळेस काय होणार, ते झिरो होऊन जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे दोन तर झिरो झाले. त्याच्यानंतर अजून एक बघा, एक ह्या डायरेक्शनमध्ये आहे आणि एक या डायरेक्शनमध्ये आहे. याला जर मी इथे आणलं तर काय होणार आहे, ते एक या डायरेक्शनमध्ये एक या डायरेक्शनमध्ये इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन, म्हणून काय होणार, ते झिरो होऊन जाणार आहे. म्हणजे असं करत 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 काय होणार आहे, यांचा नेट मॅग्नेटिक मुवमेंट काय काय असेल, एखाद्या वेळेस झिरो असेल किंवा काहीतरी त्याची व्हॅल्यू असेल. आणि जर नेट मॅग्नेटिक मुवमेंट झिरो असेल तर तो नॉन मॅग्नेटिक आला. काय आला, तो नॉन मॅग्नेटिक. आणि जर त्याची काहीतरी नेट मॅग्नेटिक मुवमेंट असेल तर त्यावेळेस काय असणार आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आपल्याला बघायला भेटणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन याची डेफिनेशन आपण करू शकतो का, इथे नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम डिवाइड बाय व्हॉल्यूम. हे जर केलं आपण तर आपल्याला इथे मिळत असतो मॅग्नेटायझेशन. काय मिळणार आहे, मॅग्नेटायझेशन. समजलं ना, डेफिनेशनच आली याची डायरेक्ट. द नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज नोन ॲज मॅग्नेटायझेशन. म्हणजे एखादा मटेरियल आहे, त्या मटेरियलमध्ये फॉर एक्झाम्पल हा बोर्ड आहे, हे एक मटेरियल झालं, तर ह्या बोर्डमध्ये नेट मॅग्नेटिक मोमेंट डिवाइड बाय व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल मी याचं व्हॉल्यूम मेजर केलं आणि याच्यामध्ये जे नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे, याच्यामध्ये जेवढे पण ॲटम्स आहे
त्याची जी मॅग्नेटिक मोमेंट आहे ती मी ॲड केल्यानंतर मला काहीतरी व्हॅल्यू मिळणार आहे, ठीक आहे. तर ती व्हॅल्यू डिवाइड बाय याचं व्हॉल्यूम हे केल्यानंतर आपल्याला त्याचा मॅग्नेटायझेशन मिळणार आहे. म्हणजे मॅग्नेटायझेशन म्हणजे सिम्पली काय आहे, त्याच्यामध्ये ते अट्रॅक्ट किंवा रिपेल करायची स्ट्रेंथ, त्याची पॉवर, त्याची ॲबिलिटी, ठीक आहे. तर हे असतं त्याच्यामधलं मॅग्नेटायझेशन. आणि या मॅग्नेटायझेशनवरून आपण काय करू शकतो, याला डिनोट करण्यासाठी आपण कॅपिटल एम घेत असतो. काय घेत असतो? कॅपिटल एम, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला मॅग्नेटिक इंटेन्सिटी बघायची आहे. इंटेन्सिटी कशाला म्हणत असतो आपण? फॉर एक्झाम्पल एक लाईट घेतलं मी, बल्ब, त्याच्यापासून लाईट बाहेर येतं, ठीक आहे. तर त्याची इंटेन्सिटी कुठं जास्त असणार आहे? इंटेन्सिटी म्हणजे काय असते? फॉर एक्झाम्पल हे मी इथे लाईट कन्सिडर केला असं, ठीक आहे. असं तो लाईट ऑन केलेला आहे असं कन्सिडर केलं. इंटेन्सिटी म्हणजे काय आहे? त्याच्यामधून पर्टिक्युलर एरियामधून किती लाईट पास होत आहे. जेवढं जास्त लाईट पास होणार तेवढी जास्त त्याची इंटेन्सिटी असेल. म्हणजे इथं जर मी मेजर केलं, याच्यापासून जे लाईट येतोय एवढ्या एरियामध्ये, आणि इथे एक मेजर केलं, तर इंटेन्सिटी कुठं जास्त असणार आहे? लाईटचे जवळ जास्त असणार आहे. इंटेन्सिटी म्हणजे काय आहे? त्याच्यामधून किती नंबर ऑफ लाईट रेज पास होत आहे, ठीक आहे. तर इथे पण काय करायचं आपल्याला, मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय आहे? त्याच्यामधून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किती पास होत आहे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, ते असणार आहे त्याची मॅग्नेटिक इंटेन्सिटी, ठीक आहे. तर आपल्याला याचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. जे मॅग्नेटायझेशन आहे आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी आहे, दोघांमध्ये रिलेशन असणारा एक फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे, ठीक आहे. तर त्यासाठी आपण एक सोलेनॉइडचं एक्झाम्पल कन्सिडर करू. आता इथे सोलेनॉइड काय असतो ते आपण बघितलं आहे लास्ट लेक्चरमध्ये, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरमध्ये बघितलं आहे का. सोलेनॉइड म्हणजे काय? इथे एक इन्सुलेटिंग सिलेंडर असेल, त्याच्यावर काय असणार आहे? अशी कंडक्टिंग वायर वोंड केलेला असणार आहे, ठीक आहे. अशी वाइंडिंग असणार आहे त्याची. इथून करंट मध्ये जाणार, इथून करंट बाहेर येणार, ठीक आहे. आणि याची जी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड ते जास्त कुठं असणार आहे? याचे सेंटरला काय असणार आहे? मॅग्नेटिक फील्ड जास्त असणार आहे. काहीतरी मॅग्नेटिक फील्ड याचे सेंट्रल ॲक्सिसला असणार आहे, ठीक आहे. तर मी इथे एक सोलेनॉइड कन्सिडर केलं, पण त्या सोलेनॉइडमध्ये काय केलं मी, हे जे मधलं जे मध्ये जे असतं ना, ते मोकळं असतं त्याच्यामध्ये काहीच मटेरियल नसतो, हॉलो सिलेंडर असतो. तर याच्यामध्ये काय केलं मी, एक कंडक्टिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दाखवणारा एक याच्यामध्ये कंडक्टर प्लेस केला. याच्यामध्ये काय केलं, असं एक कंडक्टर प्लेस केलं, एक रॉड प्लेस केलं का ज्याला आपण मॅग्नेटाइज करू शकतो, ठीक आहे. तर या रॉडवर मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे ते घेण्यासाठी अगोदर आपल्याला हे सोलेनॉइडमुळं रॉड काढून घ्या. याच्यामध्ये हे जे सेंट्रल ॲक्सिस आहे त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड किती असते? ते असणार आहे B0, त्याला आपण म्हणू B0 = μ0 n × I. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे. μ0 काय आहे? कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर इथे n म्हणजे काय आहे? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. म्हणजे एक पर्टिक्युलर लेंथसाठी त्याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न्स किती आहे, वाइंडिंग किती केलेले आहे ते असणार आहे n. आणि करंट I काय आहे? करंट. याच्यामधून जे करंट मध्ये गेलं आणि बाहेर आलेलं तो करंट, ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी इथे रॉड प्लेस करणार. तर रॉड प्लेस केल्यानंतर त्याची काहीतरी नेट मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. काय असणार आहे? नेट मॅग्नेटिक फील्ड. कसं काय समजतोय ना? ते कशामुळे येणार आहे? हे सोलेनॉइड सोडून द्या, फक्त एक रॉड कन्सिडर केला. इथं मी काय केलं, फक्त एक रॉड कन्सिडर केलं. याच्यामध्ये काय असणार आहे? याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ ॲटम्स असणार आहे. ते लार्ज नंबर ऑफ ॲटम्समुळे काय होणार आहे? तिथे मॅग्नेटिक मुवमेंट असणार आहे. आणि ती मॅग्नेटिक मुवमेंट जर आपण ॲड केली, नेट मॅग्नेटिक मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम जर घेतलं, तर ते काय असणार आहे? त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे, मॅग्नेटिझम किती आहे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडक्यात त्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन, ही जी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे त्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशनवर डिपेंड करणार आहे. म्हणजे हे जे मटेरियल आहे, द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द मटेरियल, BM म्हणायचं त्याला, मॅग्नेटिक फील्ड ऑफ द मटेरियल, ते कशावर डिपेंड येणार आहे? इट डिपेंड्स ऑन द मॅग्नेटायझेशन. किती मॅग्नेटिक फील्ड येतो त्याच्यामध्ये, म्हणजे ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे याच्यामधली ते कशावर डिपेंड करते? याचे मॅग्नेटायझेशनवर. आणि ते कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जर मी घेतलं इथे, तरी प्रोपोर्शनॅलिटी साईन आहे ते काढण्यासाठी आपल्याला इथे कॉन्स्टंट घ्यावं लागणार आहे. तो कॉन्स्टंट असेल या केसमध्ये μ0.
म्यू झिरो इंटू एम. समजलं कसं आलं? परत एकदा याच्यामध्ये आपण फक्त एक रॉड कन्सिडर केलं जे मध्ये प्लेस केलेलं आहे सॉलिनॉइडच्या. त्याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे ते कशावर डिपेंड असणार आहे? मॅग्नेटिक मोमेंटवर. आणि मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम काय असतो? मॅग्नेटायझेशन. म्हणजे दोन्ही पण काय आले याच्यामध्ये एकमेकांना डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये. ते प्रपोर्शन जे प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे ते काढण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट घेतलं. कॉन्स्टंट काय आहे? म्यू झिरो. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणून जे नेट मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, नेट मॅग्नेटिक फील्ड कशावर? जे रॉड जर मी सोलेनॉइड मध्ये प्लेस केलं तर त्यावेळेस नेट मॅग्नेटिक फील्ड किती असेल? B इज इक्वल्स टू B0 प्लस BM. सॉरी B0, हां बरोबर, B0 प्लस BM. हे असणार आहे त्याची नेट मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळेस मी हा रॉड या सोलेनॉइडच्या मध्ये प्लेस करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे व्हॅल्यूज पुट करायची. B इज इक्वल्स टू B0 ची व्हॅल्यू किती आहे? म्यू झिरो इंटू एन इंटू आय प्लस BM ची व्हॅल्यू किती? म्यू झिरो इंटू एम. त्याच्यानंतर आता या इक्वेशनमध्ये बघा एन इंटू आय. एन इंटू आय, एन म्हणजे काय आहे? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. म्हणजे ही पर्टिक्युलर लेंथमध्ये किती नंबर ऑफ टर्न्स आहे इंटू करंट. इंटू काय केलेलं आहे? करंट. म्हणजे थोडक्यात ही काय झाली याची करंटची जी डेन्सिटी आहे, करंटची जी स्ट्रेंथ आहे, किती करंट आहे याच्यामध्ये, टोटल करंट किती आहे ते मेजरेबल क्वांटिटी म्हणजे काय येणार आहे ते एन इंटू आय येणार. बरोबर. म्हणजे एक पर्टिक्युलर एरियामध्ये किती करंट फ्लो होते, नेट करंट किती आहे तो असणार आहे एन इंटू आय. आणि जिथे करंट असतो तिथे काय असणार आहे? मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. काय असेल तिथे? मॅग्नेटिक फील्ड असेल. म्हणजे थोडक्यात ही जी क्वांटिटी आहे एन इंटू आय हे काय करते? मॅग्नेटिक इंटेन्सिटी किती आहे, मॅग्नेटिक फील्ड किती आहे त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये ते दाखवते. बरोबर. म्हणून याच्याऐवजी एन इंटू आय ही जी क्वांटिटी आहे याला एक सिम्पल म्हणायचं आणि तो आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटी दॅट इज एच. याच्यामध्ये ही जी क्वांटिटी आहे ती आपण इंट्रोड्यूस करणार आहे. हे काय आहे? मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मॅग्नेटिक इंटेन्सिटीज का बरं घेतोय आपण? इंटेन्सिटी म्हणजे थोडक्यात त्याच्यामधून एक पर्टिक्युलर एरियामधून किती नंबर ऑफ लाईन्स ऑफ मॅग्नेटिक फोर्स पास होत आहे त्यासाठी आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटी घेत असतो. म्हणजे ह्या पर्टिक्युलर सोलेनॉइडमधून किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे त्याची स्ट्रेंथ ती असणार आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटी. ठीक आहे. म्हणून जे इक्वेशन असणार आहे ते इक्वेशन काय होऊन जाणार आता? B इक्वल्स टू म्यू झिरो इंटू एन आयच्या ऐवजी एच घ्यायचा दॅट इज मॅग्नेटिक इंटेन्सिटी प्लस इथे म्यू झिरो इंटू एम येणार. बरोबर. म्हणजे याच्यावरून एच जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर एच किती येणार? मग B इक्वल्स टू कॉमन काय आहे? म्यू झिरो ब्रॅकेटमध्ये एच प्लस एम. बरोबर. हा म्यू झिरो डिवाइडला गेला. B इक्वल्स टू B अपॉन म्यू झिरो इक्वल्स टू एच प्लस एम. याच्यावरून मग एच किती येणार? एच विल बी इक्वल्स टू इथे B अपॉन म्यू झिरो ॲज इट इज राहणार. ठीक आहे. मायनस हे एम काय होणार आहे? सबट्रॅक्ट होऊन जाणार इथे. हे असणार आहे त्याची मॅग्नेटिक इंटेन्सिटी. समजलं कसं याचा स्टेप बाय स्टेप इथे पुढं काय असणार आहे याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करत चालायची फक्त. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण मॅग्नेटायझेशन एम. एम म्हणजे एमचा फॉर्म्युला काय घेतला होता आपण? एम इक्वल्स टू नेट मॅग्नेटिक मोमेंट. नेट मॅग्नेटिक मोमेंट याचा फक्त जे युनिट आहे ते राहिलेलं आहे तर त्यासाठी आपण परत हा फॉर्म्युला लिहितो डिवाइड बाय व्हॉल्यूम. डिवाइड बाय काय आहे? व्हॉल्यूम. आता याच्यामध्ये याचा युनिट जर बघितला SI युनिट. SI युनिट किती येणार आहे याचा? SI युनिट नेट मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंटचा जे फॉर्म्युला आहे फॉर्म्युला काय असतो त्याचा? I इंटू ए. काय असतो? I इंटू ए. करंट इंटू इथे मी इथे लिहितो मॅग्नेटिक मोमेंटचा एम जे स्मॉल एम असतो त्याचा फॉर्म्युला असतो I इंटू ए. आय म्हणजे काय आहे? करंट. करंटचा युनिट काय? ॲम्पियर. ए म्हणजे काय? एरिया. ए म्हणजे काय आहे? एरिया. एरियाचे युनिट काय आहे? मीटर स्क्वेअर. म्हणजे काय येणार? ॲम्पियर मीटर स्क्वेअर. आणि डिवाइड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा युनिट काय? मीटर क्यूब. म्हणजे मीटर स्क्वेअर आणि इथलं क्यूबमधलं 2 गेले म्हणजे काय राहिलं? ॲम्पियर पर मीटर. ॲम्पियर
पर मीटर हे असणार आहे त्याचा युनिट. ठीक आहे, एम्पियर पर मीटर कशाचा, मॅग्नेटायझेशनचा. आता तुम्ही सांगा याच्यावरून जे मॅग्नेटिक इंटेन्सिटी आहे त्याचं युनिट काय येईल, मग त्याचं युनिट काय येईल. आता जर इथे चांगलं बघितलं आपण तर हे एच आणि एम कसं प्रपोर्शन आहे, दोघांमध्ये कसं प्रोपोर्शन आहे. इथे जर आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी यूज केलं वेक्टरसाठी, सॉरी जे आपण सगळ्यात आधी डायमेन्शनच्या पार्टमध्ये बघितलं होतं का, जर ही इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल तर त्याची कंडिशन काय आहे, याचे डायमेन्शन आणि याचे डायमेन्शन कसे पाहिजे, इक्वल पाहिजे. बरोबर, म्हणजे याचे डायमेन्शन आणि याचे डायमेन्शन इक्वल आहे, म्हणजे याचं युनिट आणि याचं युनिट पण काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे जे एच आहे ते कशाचे, एमच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे. बरोबर ना, म्हणजे इथे मी काय म्हणू शकतो, मॅग्नेटायझेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एच, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. समजतंय ना, मॅग्नेटायझेशन आणि एच मॅग्नेटिक इंटेन्सिटी कसे आहे, एकमेकांच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे. त्याची युनिट आणि डायमेन्शन कसे आहे, इक्वल आहे. ठीक आहे, युनिट मी लिहिलेले एम्पियर पर मीटर, डायमेन्शन तुम्ही फाइंड आउट करा. ठीक आहे, आता याच्यामध्ये इथे प्रपोर्शनल साईन आहे, सॉरी प्रपोर्शनॅलिटी साईन आहे, म्हणून त्यासाठी आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावं लागणार आहे आणि ते कॉन्स्टंट असेल एम इज इक्वल्स टू काय इंटू एच. हे जे सिम्बॉल आहे ग्रीक सिम्बॉल आहे, लिहिण्यासाठी असं एक स्लॅश मारायचं आणि त्याला असं एक हे करून द्यायचं, याला म्हणत असतो आपण काय, CHI असतो ते. आता तुम्ही याला कुणी चाय म्हणत असतो, कुणी काय म्हणत असतो, आपण याला काय म्हणू. सिम्पल काय आहे, काय इंटू एच. हे जे काय असतो हे आहे याच्यामध्ये मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, याला काय म्हणत असतो आपण, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ठीक आहे, आता याच्यामध्ये जेवढे पण टर्म्स आलेले ना, कोणते हे म्यू झिरो, त्याच्यानंतर ही मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, त्याच्यानंतर पुढे म्यू येणार आहे, ते सगळे मी तुम्हाला काय काय असतं ते पुढे सांगणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण एक एक टर्म घेत चालू. पुढे हे काय इक्वल्स टू काय येणार, मग काय इज इक्वल्स टू इथे काय येईल, एम अपॉन एच येईल. बरोबर, आता हे एम अपॉन एच जर केलं तर आपल्याला हे जे कॉन्स्टंट आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी हे काय भेटणार आहे, इट इज अ डायमेन्शन लेस क्वांटिटी. कसे असणार आहे ते, डायमेन्शनलेस का बरं, काही दोघांचे डायमेन्शन कसे आहे, इक्वल आहे, दोघांचं युनिट काय आहे, सेम आहे, म्हणून दोघांचा रेशो घेतलं तर आपल्याला डायमेन्शन लेस क्वांटिटी मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू काय करायची आहे, ह्या इक्वेशनमध्ये पुट करायची. आता इथे इक्वेशन घ्यायची आहे या इक्वेशनमध्ये. ठीक आहे, आता याच्यामध्ये सॉरी एक मिनटं, कोणती तरी या इक्वेशनमध्ये पुट करायची. या इक्वेशनमध्ये जर मी ही व्हॅल्यू पुट केली, कोणती, एमची व्हॅल्यू, तर काय येणार आहे इथे बी इज इक्वल्स टू म्यू झिरो इंटू एच ॲज इट इज राहणार. फक्त एमची व्हॅल्यू, एम इक्वल्स टू किती येणार, काय इंटू एच, म्हणजे म्यू झिरो इंटू काय इंटू एच. ठीक आहे, फक्त या इक्वेशनमध्ये मी एमची व्हॅल्यू पुट केली. ओके, त्याच्यानंतर इथे बी इक्वल्स टू कॉमन काय आहे, म्यू झिरो इंटू एच, दोघांमध्ये इथे म्यू झिरो एच, इथे म्यू झिरो एच, ब्रॅकेटमध्ये काय येणार, 1 प्लस काय आलं. ठीक आहे, आता याच्यामध्ये हे जे 1 प्लस काय आहे, 1 प्लस काय हे असं आहे, याच्यामध्ये रिलेटिव्ह परमियाबिलिटी म्यू आर. ही जी क्वांटिटी आहे म्यू झिरो इंटू एच, 1 प्लस काय जे आहे त्याच्याऐवजी काय घ्यायचं, म्यू आर घ्यायचं. काय घ्यायचं, म्यू आर. ही जे म्यू आर आहे हे असतो रिलेटिव्ह परमियाबिलिटी. काय असते, रिलेटिव्ह परमियाबिलिटी. ओके, आता याच्यामध्ये आता इथे जर बघितलं म्यू झिरो इंटू म्यू आर, आता याच्यामध्ये म्यू आर म्हणजे काय असतो, रिलेटिव्ह परमियाबिलिटी. म्यू आर इज इक्वल्स टू म्यू अपॉन म्यू झिरो असतो, म्यू अपॉन म्यू झिरो. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जसा असतो ना, तसंच याच्यामध्ये हा म्यू आर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असतो एक्झॅक्टली, जर एक मटेरियल आहे, ठीक आहे, हा फॉर एक्झाम्पल चॉक आहे, मी याला काय करणार, अगोदर मटेरियल, सॉरी
याच्यामध्ये हे काय करणार, एक मटेरियल मीडियममध्ये प्लेस करणार. फॉर एक्झाम्पल हे रूम काय आला, याच्यामध्ये मटेरियल मीडियम, याचे काहीतरी एअर पार्टिकल्स आहे. ठीक आहे, यामध्ये काय करणार मी, याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जे असणार आहे ते स्टडी करणार, मॅग्नेटिक प्रॉपर्टी स्टडी करणार. ठीक आहे, तो असणार आहे याचा म्यू. काय असेल तो म्यू. त्याच्यानंतर मी हा चॉक काय करणार, एक व्हॅक्यूम असणारा, जिथे काहीच पार्टिकल नाही आहे, जिथं प्रेशर सगळं ते मेंटेन केलेलं आहे, तिथे व्हॅक्यूम, इथली जेवढी पण एअर आहे ते मी काढून घेतलेलं आहे. त्या रूममध्ये याची मी मॅग्नेटिक प्रॉपर्टी स्टडी केली, तर तो असणार आहे याच्यामध्ये म्यू झिरो. काय असणार आहे तो, म्यू झिरो. म्हणजे दोन सिमिलर क्वांटिटीजचा हा रिलेशन दाखवतो, म्हणून याला रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणत असतो. ठीक आहे, म्हणून याच्यावरून काय येणार, म्यू इक्वल्स टू किती येणार, म्यू इक्वल्स टू म्यू आर इंटू म्यू झिरो. बरोबर, तर इथे म्यू झिरो इंटू म्यू आर आहे, त्याच्याऐवजी काय घेऊ शकतो आपण, बी इज इक्वल्स टू, दोघांच्या ऐवजी फक्त म्यू घ्यायचा, म्यू इंटू एच. हा झाला आपला फायनल रिलेशन. ओके, हे असतं त्याच्यामध्ये परमिएबिलिटी. काय आहे याच्यामध्ये, परमिएबिलिटी. जसं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा ज्यावेळेस स्टडी करत असतो ना, त्यामध्ये आपल्याला ॲप्सिलॉन ही टर्म दिसत असते. कोणती, ॲप्सिलॉन. म्हणजे आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा एक फॉर्म्युला घ्या, एफ इज इक्वल्स टू कुलम्स लॉ. काय आहे ते, 1/4π ॲप्सिलॉन 0 इंटू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. हा फॉर्म्युला बघितला आहे आपण. ओके, याच्यामध्ये काय आलेलं आहे इथे, म्यू झिरो. ही असती परमिटिव्हिटी. काय असते याच्यामध्ये, हे असते परमिटिव्हिटी. ओके, आणि जसं इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण ॲप्सिलॉन झिरो यूज करत असतो, तसंच मॅग्नेटिझमचा ज्यावेळेस आपण स्टडी करत असतो त्यावेळेस आपल्याला परमिएबिलिटीचा सिम्बॉल घ्यावा लागत असतो. म्हणजे जसं इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये ॲप्सिलॉन झिरो असतो, परमिटिव्हिटी असते, तसंच मॅग्नेटिक फील्डमध्ये परमिएबिलिटी असते. म्हणजे दोघांचं काम काय आहे, आता इथे मी परमिएबिलिटी कन्सिडर केली. परमिएबिलिटी म्हणजे काय आहे, एखाद्या मटेरियलमधून किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पास होत असतील. म्हणजे जर मी इथे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट केली, इथे एक मॅग्नेट ठेवलं, इथे एक मॅग्नेट ठेवलं, दोघांच्या मध्ये हे जे चॉक आहे हे ठेवून दिलं असं. ठीक आहे, तर याच्यामधून पूर्ण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशी काय चाललेली आहे, इथे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स चाललेली आहे. तर सगळे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स याच्यामधून पास होतात का, नाही, काही पास होत असतात. म्हणजे इथं मी हा चॉक आहे हे ठेवलेलं आहे, याच्यामध्ये काहीतरी लाईन्स ऑफ फोर्स पास होणार. त्याच्यानंतर जर मी इथे एखादा लोखंडाचा तुकडा ठेवून दिलं तर त्याच्यामधून जास्त पास होणार. म्हणजे हे काय करतोय, परमिएबिलिटी म्हणजे काय का, एखाद्या मटेरियलमधून किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पास होत असती त्याची जी क्वांटिटी आहे त्यासाठी आपण इथे परमिएबिलिटी यूज करत असतो. म्हणजे प्रत्येक मटेरियलसाठी हे परमिएबिलिटी डिफरंट असणार आहे. समजलं. आणि त्याच्यानंतर अजून आपण एक बघितलं आहे इथे, काय म्हणजे काय आहे, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. आता याच्यामधून जर चॉकमधून जर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स झाली तर हे चॉक काहीतरी रिस्पॉन्स देणार आहे. याच्यामधून काहीतरी रिस्पॉन्स देणार, म्हणजे याच्यामध्ये जे मॅग्नेटिक मुवमेंट असणार आहे, ॲटम जे असणार आहे ते रँडमली ओरिएंटेड आहे. तर मॅग्नेटिक फील्ड दिल्यानंतर एका सेम डायरेक्शनमध्ये येणार किंवा याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये येणार. म्हणजे कसं, आता मी इथे तुम्हाला डायग्राममध्ये दाखवतो का, एखादा मटेरियल आहे. फॉर एक्झाम्पल अगोदर जसं घेतलं होतं, एक मटेरियल घेतलं मी इथे. ठीक आहे, याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत, ॲटम्सची जी मॅग्नेटिक मुवमेंट आहे ते रँडमली ओरिएंटेड आहे. म्हणजे काही या डायरेक्शनमध्ये, काही या डायरेक्शनमध्ये, काही राईट, काही लेफ्ट, काही डाऊन, काही अप, असं काही रँडमली ओरिएंटेड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर मी याला मॅग्नेटिक फील्ड दिलं, म्हणजे याला मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला, असं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, तर त्यावेळेस काय होणार आहे, हे जे मटेरियल आहे तोच सेम मटेरियल जर मी इथे घेतलं, हाच मटेरियल मी इथे घेतलं, तर त्यावेळेस काय होणार आहे, काही या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये जाणार, काही याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जाणार. समजतंय ना, काही या डायरेक्शनमध्ये अलाइन होणार. ठीक आहे, काही या डायरेक्शनमध्ये, त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये अलाइन होऊन जाणार. म्हणजे जे असं फॉर एक्झाम्पल हे या डायरेक्शनमध्ये येते, हे काय होणार, लेफ्टमध्ये निघून जाणार. हा खाली चाललेले ते एक राईटमध्ये निघून जाणार. म्हणजे एकतर त्या फील्डच्या डायरेक्शनमध्ये जाणार किंवा त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जाणार. ठीक आहे, म्हणजे तो मटेरियल काय करतोय, रिस्पॉन्स देतोय, काहीतरी रिॲक्शन दाखवतोय. आणि ते रिॲक्शन जे देत असतो ते दाखवण्यासाठी प्रत्येक मटेरियलसाठी
जे क्वांटिटी असते ती आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. दोघांमध्ये फरक समजला. परमिएबिलिटी म्हणजे काय, त्या मटेरियलमधून किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पास होणार आहे, किती जाता येते, ती क्वांटिटी असते मॅग्नेटिक परमिएबिलिटी. आणि ते मटेरियलमध्ये इफेक्ट काय होत असतो, ते मटेरियल काय रिस्पॉन्स करतो त्या मॅग्नेटिक फील्डला, ती असणार आहे त्याची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ठीक आहे. आता हे दोघांच्या व्हॅल्यूवर आपण मॅग्नेटिझममध्ये त्याचा स्टडी करू शकतो. कसं, फॉर एक्झाम्पल जर मी इथे सुपर कंडक्टर घेतला, काय घेतलं, सुपर कंडक्टर. सुपर कंडक्टर काय असतो, का एक पर्टिक्युलर टेम्परेचर आल्यानंतर, लो टेम्परेचर आल्यानंतर त्याच्यामध्ये रेजिस्टन्स 0 होऊन जातो आणि त्याच्यामध्ये थोडं जरी एकदा करंट पास केलं तर ते लाईफ टाईमसाठी त्याच्यामधून करंट पास होणार आहे. ठीक आहे. तर तो असतो सुपर कंडक्टर. सुपर कंडक्टरसाठी हे जे काय असतो, कायची व्हॅल्यू असती -1. किती असती, -1. काय जर मी -1 पुट केलं तर कायची व्हॅल्यू -1 प्लस 1 किती होणार, 0. म्हणजे बी किती येणार त्या केसमध्ये, मॅग्नेटिक फील्ड किती येणार, मॅग्नेटिक फील्ड होणार तिथे 0. समजतंय ना. म्हणजे आपण याची व्हॅल्यूवरून, कायची व्हॅल्यूवरून त्या मटेरियलमध्ये किती मॅग्नेटिक फील्ड पास होणार आहे, त्याच्यानंतर त्याची प्रॉपर्टी, त्याचा रिस्पॉन्स काय आहे ते आपल्याला इथे बघायला भेटत असतो. ठीक आहे. तर हे होतं या टॉपिकमध्ये मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटीमधलं रिलेशन. समजलं कसं याला स्टडी करण्यासाठी एकदम सिम्पल आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला, त्याच्यानंतर आपण सोलेनॉइड कसं घेतलं, सोलेनॉइड नंतर ते रॉड कसं प्लेस केलं, ते जे रॉड आहे त्याची मॅग्नेटिक फील्ड किती आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. सिम्पल टॉपिक आहे, याचं चांगलं स्टडी करा. आणि या चॅप्टरमधलं जे पुढचं टॉपिक आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे. थँक्यू सो मच.